महायुती आपला प्रचार प्रसार करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीये। 12 एप्रिल रोजी कुर्ला विधानसभा मतदारसंघात उत्तर मध्य मुंबई विभागाचे सगळ्या महायुतीतल्या पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत निर्धार मेळावा पार पडला। या मेळाव्याचे आयोजन कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्यातर्फे करण्यात आले होते। या कार्यक्रमात महायुतीतले सगळ्या पक्षांचे विभाग प्रमुख, जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, नगरसेवक हे सर्व उपस्थित होते। मेळाव्यात अनेक नृत्य आणि संगीत कार्यक्रमांचे सादरीकरण झाले। मंगेश कुडाळकर जनतेशी संवाद साधताना म्हणाले, उत्तर मध्य मुंबईचा महायुतीचा उमेदवार अजूनही ठरलेला नसला तरीही आमच्या सर्वांचे एकच उमेदवार आहेत, ते म्हणजे माननीय श्री नरेंद्र मोदीजी। पाहूयात ते नक्की काय म्हणाले। आज या ठिकाणी खरं म्हणजे बरंचसं बोलायचं होतं, पण आज या ठिकाणी खरोखर समाधान असं वाटतंय की आज बऱ्याच कालावधीनंतर आपण सर्व एकत्र आलेलो आहोत। आणि अशीच जी आपण या ठिकाणी सुरुवात करतानाच आपण वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाने आणि अशा प्रकारे एक चांगला माहोल आणि मला वाटतं साक्षात या ठिकाणी श्रीरामसुद्धा उतरले होते। म्हणजे अशा प्रकारचं अत्यंत चांगलं वातावरण मला वाटतं इतक्या वर्षांमध्ये मी सुद्धा गेली 30 ते 35 वर्ष या संपूर्ण प्रवाहामध्ये आहे, पण राजकारणामध्ये आणि सर्व निवडणुका बऱ्याच जवळून बघितल्या, पण आजची मला वाटतं ही निवडणूक जी आहे ती काहीतरी विशेष आहे। कारण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या बंटर भवनच्या सभागृहामध्ये आपल्या सर्वच कार्यकर्त्यांचं आपण या ठिकाणी मला वाटतं एक सुरुवात केलेली आहे। अजूनही आपला महायुतीचा उमेदवार जरी ठरलेला नसेल तरी आमचा उमेदवार एक ठरलेला आहे आणि आमचं सगळ्यांचं ठरलेलं आहे की पंतप्रधानजी नरेंद्र मोदी हेच आपले सर्वांचे उमेदवार असणार आहेत आणि आपल्याला सर्वांना त्यांच्यासाठीच काम करायचं आहे। आणि त्याच्यामुळे उमेदवार उद्या कोणी असेल पण आपण सर्वच उमेदवार असणार आहात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधान त्याच ठिकाणी बनवायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना आता कामाला लागायचं आहे। बाकी मी कामांचा आढावा वगैरे पुढच्या मीटिंगमध्ये वगैरे बैठकांमध्ये घेईनच, पण आपण विविध प्रकारे आज आपण गटप्रमुख, शिवदूत आपल्या शिवसेनेचे आहेतच, त्याचप्रमाणे BJPचे काही आपले बूथ प्रमुख, RPIचे सर्व पक्षांचे सर्वांनी आज मिळून या ठिकाणी जी बैठक घेतलेली आहे। आपल्याला फक्त एकच आहे, आज आता 38 दिवस फक्त राहिलेले आहेत, 20 मे जवळ आलेली आहे। या 38 दिवसामध्ये आज आपल्याला खरं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे आणि आत्तापासून आपण हे काम सुरू आम्ही केलेलं आहे आशिषजी। आणि प्रत्येक घरोघरी आवाज आपल्याला जायला पाहिजे। आज आपला उमेदवार जो असणार तो संपूर्ण 6 विधानसभा त्याला फिरावं लागणार आहे, पण आपल्याला कुर्ला विधानसभेचा एकही मतदार आपल्याला सोडायचं नाही। प्रत्येक जे आज आपण सर्वजण उपस्थित आहोत त्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सर्वच उमेदवार असणार आहोत आणि आपण सर्वच जण मिळून प्रत्येक घरोघरी जाऊन प्रचार करून अधिकाधिक मतं ही आपल्याला चांगल्या रीतीने आपल्या उमेदवाराच्या पारड्यात आपल्याला पार पाडायची आहेत। मेळाव्याच्या शेवटी प्रमुख अतिथी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे भाषण झाले। उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात सर्वात जटिल प्रश्न आहेत असे ते म्हणाले आणि मतदारसंघातल्या विकासाच्या कामांवर बोलताना ते म्हणाले की मोदी है तो सब मुमकिन है। पाहूयात त्यांनी जनतेशी कशा प्रकारे संवाद साधला। आज रात्री ज्यावेळेला आमची बैठक माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी, रामदास आठवलेजी, अजित पवारजी यांच्याबरोबर 11:30 वाजता जी आहे त्या बैठकीत मी नक्की सांगेन की त्या ठिकाणचा उत्साह कार्यकर्त्यांचा बघितल्यावर मध्य उत्तरमध्ये कमळ आणि महायुती जिंकणार याच्याबद्दल माझ्या मनात दुमत नाही। मंगेशजी म्हणाले की ते खरं आहे, उमेदवार कमळ आहे, उमेदवार मोदीजी आहेत, उमेदवार एकनाथ शिंदेजी आहेत, अजितदादा पवार आहेत, रामदास आठवलेजी आहेत, उमेदवार पूनमताई आहेत, उमेदवार आपण सर्व कार्यकर्ते आहोत। या मतदारसंघाचा आढावा आणि कामाची दखल खरं तर मुंबईमध्ये जर एक मतदारसंघाचा नंबर लावायचा लागलाच तर सगळ्यात जास्त जटिल प्रश्न असलेला मतदारसंघ हा कुर्ला मतदारसंघ आहे। याचं कारण कलेक्टर लँड पासून म्हाडापर्यंत, म्हाडाच्या सोसायट्यांच्या पुनर्विकासापासून झोपडपट्टी पुनर्विकासापर्यंत
रेल्वे स्टेशनच्या जवळील भागामध्ये असलेल्या सेवा सुविधांपासून त्या ठिकाणी निर्माण होणारे विविध पायाभूत सुविधांमधले पुलं, रस्ते, या सगळ्यामध्ये एवढ्या जटिल समस्येतून सुद्धा नंबर 1चं काम कोणी केलं असेल तर आमच्या पूनमताई आणि मंगेश कुडाळकर यांनी केलंय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि मंगेशचा माझा परिचय 25 वर्षाचा आहे, पण सुषम मला माहित नव्हतं क्रिकेटमध्ये मी आहे, पण कुडाळकर 2020चे बॅट्समन आहे ते मला माहित नव्हतं. आणि म्हणून या मतदारसंघामधल्या सामान्य माणसाच्या प्रश्नाला जर कोणी न्याय दिला असेल, वाचा फोडली असेल, तर ती आपल्या महायुतीने फोडलेली आहे. ज्या पद्धतीच्या निवडणुकीचं वातावरण आता समोर येत आहे, त्या वातावरणातल्या आपल्याला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील की आपल्याला मुंबईकर, मुंबईचा विकास, मुंबईसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि मुंबईच्या विकासाबरोबर या देशाचं नाव अलौकिक करण्यासाठी जर कोणाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर मतदारांना हे नम्रपणे सांगावं लागेल, महायुतीच्याच बाजूने आपल्याला उभं राहावं लागेल, कमळ चिन्हावरच आपल्याला बटन दाबावं लागेल. ही त्या ठिकाणी आपल्या मतदारांसमोर नेताना आपल्याला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. काँग्रेसचा उमेदवार येणार आहे म्हणे, समोर महायुती आहे आणि आमच्या समोर महाआघाडी आहे. महाआघाडीच्या बद्दल आज या ठिकाणी सगळे विषय मी मांडणार नाही, वेळ कमी आहे, पण काही प्रश्न आम्ही जरूर विचारू. गेली 10 वर्ष पूनमताईंनी आणि आम्ही सगळ्या महायुतीच्या लोकांनी सतत आणि सातत्याने जनतेबरोबर राहण्याची भूमिका घेतली. पण त्या अगोदर असलेल्या 20-25 वर्षामध्ये ज्या वेळेला सत्ता काँग्रेसकडे होती, तर काँग्रेसने गेल्या 25 वर्षातलं केलेलं एक काम कुर्ल्यातलं सांगावं. काँग्रेसने जनतेसाठी उभं राहून कुठलाही विभाग घेऊ, आमच्या त्या ठिकाणी असलेल्या म्हाडाच्या कॉलनीपासून ठक्कर बाप्पापर्यंत तुम्ही जनतेसाठी उभं राहून केलेल्या 2 गोष्टी जरी सांगितल्या तरी आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अद्यापही महायुती किंवा महाविकास आघाडीकडून जाहीर केलेली नाही. पण या मेळाव्यानंतर ही महायुतीच्या उमेदवारी घोषणेची चाहूल आहे का? तसंच सध्याचे इथले विद्यमान खासदार पूनम महाजन या मेळाव्यात उपस्थित नव्हत्या, याचा नक्की काय अर्थ लावण्यात येईल? या मेळाव्यानंतर मंगेश कुडाळकरांची नक्की काय भूमिका असेल असा प्रश्न उद्भवत आहे. धन्यवाद. अशाच अनेक राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा आमचे YouTube चॅनल प्राईम टाइम नेटवर्क.